नमस्कार, मी प्राची साळुंखे. महाराष्ट्र कॉलिंगमध्ये आपलं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आजचा आपला विषय आहे वास्तू तथास्तु आरोग्य रक्षणम आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत डॉक्टर मकरंद सर देशमुख सर. आपण त्यांचं स्वागत करूया. सर, महाराष्ट्र कॉलिंगमध्ये आपलं खूप खूप स्वागत. नमस्कार. कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी आपण सरांची थोडक्यात ओळख करून घेऊया. डॉक्टर मकरंद सर देशमुख हे वास्तू स्पेशालिस्ट असून 15 वर्षांपासून ते वास्तू कन्सल्टन्सी देत आहेत. वास्तू व्हिजिटला सर स्वतः येतात. भूमीतील दोष निवारणासाठी जिओपॅथॉलॉजी ॲडव्हान्स डिग्री सरांनी ग्रीक इन्स्टिट्यूट ऑफ जिओपॅथॉलॉजी युरोपमधून घेतली आहे. वैदिक वास्तुशास्त्रामध्ये सरांनी PhD देखील केली आहे. साध्या सोप्या उपाययोजना आणि शास्त्रशुद्ध मार्गदर्शन ही सरांची स्पेशालिटी आहे. आजच्या या विषयासंदर्भात तुमच्या मनात जर काही शंका असतील, काही प्रश्न असतील तर तुम्ही थेट विचारू शकता. त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या. 02266843333 हा आमचा स्टुडिओ क्रमांक आहे. चला तर मग कार्यक्रमाला सुरुवात करूया. वास्तू तथास्तु आरोग्य रक्षणम हा आजचा सर आपला विषय आहे. तर या विषयासंदर्भात आमच्या प्रेक्षकांना काय सांगाल? नक्कीच आजचा हा महत्त्वाचा विषय आणि खरंच महत्त्वाचा विषय आहे की वास्तू तथास्तु आरोग्य रक्षणम. म्हणजे आपली वास्तू जर तथास्तु असेल, म्हणजे वास्तू जर तुमची बॅलन्स असेल तर आरोग्य रक्षण नक्की होणार आहे. हा आजच्या विषयाचा मूळ गाभा आहे. बिलकुल. प्रॉब्लेम्स माणसाच्या आयुष्यात जेव्हा येतात तेव्हा प्रॉब्लेम नावाचा जो शब्द आहे त्या प्रॉब्लेममध्ये 3 गोष्टींमुळेच प्रॉब्लेम येतात आणि 3 गोष्टींच्या कॅटेगरीज आहेत की ज्या प्रॉब्लेम्स आहेत. प्रॉब्लेममध्ये पहिल्यांदा प्रॉब्लेम येतो तो हेल्थचा येतो, वेल्थचा येतो आणि नंतर कौटुंबिक प्रॉब्लेम्स येतात. याच्या व्यतिरिक्त कुठलेही प्रॉब्लेम्स व्हॅल्युएबल नाही आहेत. कारण आरोग्य बिघडलं मग त्यात काय BP, डायबिटीज, कॅन्सर, काय आजारपण आहे, सर्दी खोकला आहे, कुठलाही असेल तर आरोग्य बिघडलेलं आहे. या आरोग्य बिघडल्यामुळे या औषध उपचारावरती, हॉस्पिटलच्या खर्चावरती जो पैसा जातोय विनाकारणचा, जो अनपेक्षित आहे, ठरवलेल्या बजेटपेक्षा दैनंदिन महिन्याचं बजेट आपण जे काही ठरवतो त्यामध्ये हा मेडिकल एक्सपेन्सेस कुणी लिहून ठेवलेला नसतो. गृहीत न धरलेला हा खर्च आहे. अचानक उद्भवतो आणि कोणाच्या मनात नसतं की दर वर्षाला लाख रुपये आपण आरोग्यासाठी खर्च करू. गोळ्या, औषधं, मेडिकल कुणी लिहून ठेवत नाही. बिलकुल. कारण हे नकोच आहे आपल्या आयुष्यामध्ये. प्रॉब्लेम्सचा हा दुसरा कॅटेगरी की आरोग्य बिघडल्यामुळे पैसा जातो. म्हणजे हेल्थ बिघडली की वेल्थ पण निघून जाते. आणि ज्या घरामध्ये आजारी माणूस असतो किंवा घरातला एक जरी कुटुंबातला व्यक्ती आजारी असेल तर अख्खं घर आजारी असतं आपल्याला माहिती आहे. त्यामुळे कौटुंबिक स्वास्थ्य बिघडतं एक हेल्थ बिघडल्यामुळे. त्यामुळे आजचा हा कार्यक्रम वास्तू तथास्तु आरोग्य रक्षणम काय आहे की तुमची वास्तू जर तथास्तु असेल, म्हणजे तुमचं घर जर वास्तूच्या नियमानुसार असेल आणि ते भक्कम सुरक्षा कवचासहित असेल तर ते आरोग्य रक्षण करतं. म्हणून या सगळ्या गोष्टींचं संशोधन नित्यनेमाने दर मिनिटाला, दर तासाला, वर्षानुवर्ष मी करत आलोय की आरोग्य माणसाचं का बिघडतंय. 3 गोष्टींमुळे. पहिल्यांदा आपल्या शरीरामध्ये आपण कोणतं अन्न घालतोय. सात्विक आहार, सात्विक फूड जर आपण खात असेल तर आरोग्य बिघडणार नाही. कारण आपलं शरीर म्हणजे हे देह देवाचे मंदिर सांगितलंय. कचरा पेटी नाहीये. रस्त्यावर मिळणारं कुठलंही खाद्यपदार्थ वेळ भागवायची म्हणून पोटात टाकायची आणि ते पचलं नाही, त्याच्यातून डिसीज तयार झाले म्हणून पुन्हा लाखो रुपयाच्या औषधांचा मारा या व्हॅल्युएबल शरीरावरती करायचा आहे. या शरीराकडे सध्या कोणीही दुर्लक्षच करतंय कारण हे फुकट मिळालेलं आहे. एक कार विकत घेतली, त्या कारचा मेंटेनन्स रोज करणार, सकाळी उठून ती कार पॉलिश करणार, रोज धुणार, त्याच्याकडे दर महिन्याला 2-3 महिन्यांनी त्याचं 5-10 हजार किलोमीटरचं सर्व्हिसिंग करणार. कार एकदम चकाचक, कारण ती विकत घेतली आहे ना, त्याला 15 ते 20 लाख रुपये खर्च केलाय. हा शरीर काय फुकटच मिळालेला आहे. मग याचं मेंटेनन्सची काही गरज नाही कारण हे कुठे आपण पैसे देऊन विकत घेतलेलं नाहीये. शरीराकडे आजकाल प्रत्येक ठिकाणी दुर्लक्ष होतंय आणि माणसाच्या आयुष्यात प्रॉब्लेम वाढतायत. या सगळ्यांच्या संशोधनातून या कार्यक्रमाचा आपण सादर करतो की वास्तू तथास्तु आरोग्य रक्षणम. बिलकुल बिलकुल, नक्की सर. पण सर, आपल्या वास्तूमध्ये अशा कुठल्या गोष्टी असतात की ज्या आपल्या आरोग्याला आणि आपल्या शरीराला व्यवस्थित आणि उत्तम ठेवू शकतात? हो, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे की आपल्या घरामध्ये वास्तूनुसार नियमाच्या ह्या सगळ्या गोष्टी असल्या की वास्तूचं आणि आपल्या घराचं आरोग्य अतिशय चांगलं होतं. बिलकुल. तुम्ही जर घरामध्ये
विविध प्रकारचे दोष तयार करून ठेवलेले आहेत. म्हणजे काय, अडगळ भंगार साठवून ठेवली आहे घरामध्ये, तुम्ही रंगकाम केलेलं नाही आहे, घरामध्ये सगळं काही चित्र विचित्र आहे आणि अशा घरात तुम्ही राहताय तर तुमच्या घरामध्ये आरोग्य तुमचं बिघडणार. आणि आरोग्य केव्हा बिघडतं, जेव्हा घराचं आरोग्य ढासळतं तेव्हा तुमच्या शरीराचं आरोग्य बिघडतं. आता मी परवा वास्तू कन्सल्टन्सीसाठी गेलो होतो तर त्या घरामध्ये अजिबात हवा, प्रकाश, ऊन येत नव्हतं. मी व्हिजिटला गेल्यानंतर त्यांना दरवाजे उघडे टाकायला सांगितले, खिडक्या उघडायला सांगितल्या आणि मग त्यांनी मला प्रश्न केला की सर या घरामध्ये मेडिकल प्रॉब्लेम खूप आहेत, या घरात आल्यापासून आरोग्यच बिघडत चाललेलं आहे, या घरात आल्यापासून आम्ही ठरवलेल्या गोष्टी आमच्या काही झाल्या नाहीत, आरोग्यच बिघडत गेलेलं आहे. लक्षात घ्या, आरोग्य कोणाचं बिघडतंय, आपल्या शरीराचं बिघडतंय. तुम्ही विचार करा, शरीर जे आहे ते कशावरती चाललंय, औषध, गोळ्या, इंजेक्शन किंवा फक्त अन्नावरती नाही चाललेलं आहे, प्राणशक्ती. आज या देहातला जर प्राण निघून गेला तर राहते फक्त शरीर, जे निर्जीव आहे ते 3 तास सुद्धा कोणी ठेवत नाही. मग हा जो प्राण आहे, तो प्राणशक्ती आहे, ती तुम्हाला मिळते नैसर्गिक ऊर्जेतून, उत्तर, पूर्व, पश्चिम या दिशेतून येणाऱ्या शुभ ऊर्जेतून. आजकाल दरवाजा उघडा ठेवला जात नाही, पूर्वीच्या वेळेला दरवाजे उघडे ठेवले जायचे, स्वच्छ हवा घरात यायची, प्राणशक्ती घरात यायची. आज मोठा प्रॉब्लेम असा आहे की आपल्या प्रत्येक ठिकाणी सिस्टीम झालेली आहे की सतत घराचा दरवाजा बंद, म्हणजे प्राणा हा आउट ऑफ बाउंड्री, घराच्या आत प्राणशक्ती येत नाही. मित्रांनो, तुम्हाला तुमच्या घरामध्ये जर प्राणशक्ती चांगली हवी असेल तर तुमच्या घराचा दरवाजा सकाळी आणि संध्याकाळी ठेवावा. हे आज मी तुम्हाला सायन्स सांगतोय, कारण हे सायन्स, हे शास्त्र पण आपल्या आजी आजोबांनी त्याच वेळेस सांगितलं होतं की सकाळच्या प्रहरात आणि तिन्ही सांजेच्या वेळेस आपल्या घराचा दरवाजा उघडा असावा, कारण लक्ष्मी येते. आज ही लक्ष्मीच म्हणजे आधुनिक विज्ञानामध्ये प्राणशक्ती म्हणतोय, कारण ह्या ज्या 2 नाकपुड्या आहेत त्या शरीराच्या प्राणशक्ती आहेत. उजवी नाकपुडी ही पूर्व दिशा आहे, डावी नाकपुडी उत्तर दिशा आहे, म्हणून शरीर आपलं प्राणशक्ती श्वास घेत आहे. लक्षात घ्या, थायलंडमध्ये 13 मुलं सप्टेंबर महिन्यात अडकली होती, अन्न पाण्याविचा त्या गुहेत अडकली होती. ती आजही व्यवस्थित बाहेर आली, कारण त्यांच्या कोचनी त्यांना प्राणायामाद्वारे त्यांना जिवंत ठेवलं. 13 डेज अन्नात म्हणजे पाणी घेऊ शकत नव्हते, कारण पाणी तिथलं वाईट होतं, पण फक्त प्राणशक्तीद्वारे ते राहिले. हिमालयामध्ये अनेक ऋषीमुनी किंवा अनेक योगी आहेत, अन्न खात नाहीत, फक्त प्राणायामाद्वारे जिवंत आहेत. त्यामुळे तुमच्या घरात औषधं तुम्हाला वाचवणारी नाही आहेत, सुयोग्य वास्तू हीच तुम्हाला वाचवणार आहे. त्यामुळे योग्य वास्तुतज्ञाला कन्सल्टन्सीसाठी बोलून घरामध्ये नक्की काय दोष आहे, घरात काय केलं पाहिजे, ह्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. चिकटपट्ट्या, मलमपट्ट्याचा काही उपयोग नाही आहे. मूळ फॉर्म करेक्शन हे सर्वात महत्त्वाचे आहेत आणि हे तुम्हाला वास्तू तथास्तूद्वारे नक्कीच मिळणार आहे. नक्कीच. आणि सर, आमच्या प्रेक्षकांना जर तुमच्याकडून वास्तू कन्सल्टन्सी घ्यायची असेल तर त्यांनी तुमच्याशी संपर्क कसा करावा? नक्कीच. अनेक लोकांना मकरंद सरदेशमुख सरांनाच घरी वास्तू व्हिजिटला बोलवायचं आहे, वास्तू तथास्तू कन्सल्टन्सी करून घ्यायची आहे, तर तुम्हाला मित्रांनो गुगलवरती तुम्ही सर्च करू शकता, वेबसाईट वास्तुतथास्तू.com, फेसबुक पेजला जॉईन व्हा, मकरंद सरदेशमुख वास्तू तथास्तू या पेजला तुम्ही लाईक करा. आणि माझं ऑफिस फक्त पुण्यात आणि फक्त पुण्यात सदाशिव पेठमध्ये आहे, पुणे 30. ऑफिसचा नंबर लिहून घ्या, 90 21 900 600. माझं ऑफिस सदाशिव पेठेमध्ये SP कॉलेजच्या पाठीमागे आहे, लोकमान्य नगरला. ऑफिसला तुम्हाला जायची गरज नाही आहे. कस्टमर केअर नंबर तुम्हाला वास्तू तथास्तूचा दिलेला आहे, 90 21 900 600. यावरती कॉल करा. वास्तू पत्रिका मार्गदर्शन मी स्वतः प्रत्यक्ष करत असतो, असिस्टंट कुठलेही पाठवले जात नाहीत. मी स्वतः तुमच्या घरी येत असल्यामुळे थोडासा वेळ लागू शकतो, पण तुमचं कल्याण नक्की होणार आहे. नक्कीच नक्कीच. दरम्यान आपल्याला कार्यक्रमात एक फोन आलेला आहे. आशा बोलतायत औरंगाबाद येथून. नमस्कार, प्रश्न विचारा. हॅलो. हां, प्रश्न विचारा. नमस्कार, बोला. आमच्यानं ईशान्य दिशेला जिना येतोय घराचा. बरोबर. बरं, हा, तर मग त्याच्यावर काय उपाय करता येईल? प्रॉब्लेम काय चालू आहे घरात? तुमचं समस्या सांगा. समस्या म्हणजे आमची आर्थिक अडचणी, मुलाचं नोकरी धंद्यात त्याला यश येत नाही, बरं त्याचं लग्न होत नाही. बरं. नैऋत्य दिशेमध्ये काय आहे? नैऋत्य दिशेमध्ये खिडकी आहे, तिथे किचन होतं. किचन आम्ही इकडे आग्नेयला करून घेतलेलं आहे. बरं. नैऋत्य दिशेमध्ये तुमचं किचन होतं, आता सध्या तिथं मोकळी जागा आहे का? नाही, तिथं रॅक बनवलंय दगडाचा रॅक बनवलेला आहे. तर तुमच्या ईशान्य दिशेचा जो जिना आहे तो त्या ठिकाणी आपली ग्रोथ थांबवतो आहे. सध्या आपल्याला तिथे
बदल चेंजेस, तो काही दगड म्हणजे ऍक्च्युली लाकडाचा जिना आहे का, तुम्ही कन्स्ट्रक्ट केलेला आहे का, लोखंडी आहे? हॅलो हॅलो. हा ताई, तुमचा जो जिना आहे तो लोखंडी आहे की लाकडाचा आहे? नाही नाही, जिना आपलं बिल्डरने बनवलेला. बिल्डरनी बनवलेला जिना, म्हणजे तुमचं रो हाऊस किंवा बैठक घर आहे? रोज टाईप म्हणजे बैठक घरच आहे ते. बरं, सध्या आपल्याला तिथे वास्तूच्या दृष्टीने ती जी ईशान्य दिशा आहे ती बाधित आहे असं समजलं जातं. तिथे एक दोष तयार झाला, कारण भार निर्माण झालाय. वास्तू पुरुषाच्या मस्तकावरती तो भार आहे. सध्या तुम्ही निळ्या बादलीमध्ये तिथे पाणी ठेवा. ईशान्य दिशेला एक वॉटरफॉल वाहता धबधबा तुम्ही लावू शकता. हा 100% दोष निवारणासाठी उपाय नाही आहे. मी व्हिजिटला आल्यानंतर तुम्हाला प्रत्यक्ष पाहून सांगेन की काय करता येईल. मुलाच्या जर प्रगतीमध्ये समस्या असेल तर पूर्व दिशेला कुठेतरी दोष आहे. व्हेंटिलेशन खिडकी नसेल, पूर्व दिशेवरती एक सूर्याचं चित्र लावू शकता. मुलाला रोज 12 सूर्य नमस्कार घालायला सांगा. आणि जर त्याची प्रगती होत नसेल तर जी नैऋत्य दिशा आहे त्या नैऋत्य दिशेमध्ये त्याला झोपायला सांगा, उत्तरेला पाय करून. कारण सध्या तुम्ही किचन हलवलंय म्हणजे तिथे एक मोकळी स्पेस आहे. नैऋत्य दिशेला जर काही निळ्या रंगाचा ड्रम पाणी आलं असेल तर हलवा. आपण वास्तू कन्सल्टिंग नक्की करून पाहूयात. मुलाला रोज हनुमान चालीसा नित्यनेमाने वाचायला सांगा. बिलकुल, नक्कीच सर. सर, वास्तूचं नाभिस्थान आणि ब्रह्मस्थळ आहे असं म्हणतात, तर ते म्हणजे नेमकं काय, आणि त्याच्यामध्ये दोष असू नये असं देखील म्हणतात, तर ते काय आहे नेमकं? येस, आपल्याला वास्तूचं जे नाभिस्थान आहे ते नाभिस्थान म्हणजे आपल्या शरीराचं नाभिस्थान, हे दोन्ही एकच आहे. हा कॉस्मिक एनर्जीचा जो काही सेंटर आहे तो आपल्या वास्तूशी, ब्रह्मस्थळाशी, नाभीशी जुडलेला असतो. लहान बाळाला 9 महिने पोटात असताना आईकडे जे काही अन्न पुरवठा केला जातो, जी ऊर्जा मिळते ती आई नाळेतून मिळते, जी त्याच्या नाभिस्थानाशी जोडलेली असते. आपलं घर म्हणजे एक विश्वातल्या सर्व महत्वाच्या शक्तीचं बाळच आहे. त्यामुळे तुमच्या घराचा जो सेंटर आहे, तो सेंटर पॉइंट हा तिथे जोडलेला असतो. ती अदृश्य प्रकारची नाळ असते. ब्रह्मस्थळ दोष म्हणजे तुमच्या पोटात दोष, डायजेस्टिव्ह सिस्टीम. घरामध्ये अपचनाचे त्रास आहेत, गॅसेस आहेत, आपल्या घरामध्ये पोटाच्या समस्या आहेत, ऑपरेशन झालेत किंवा इतर कोणत्याही गोष्टी झाल्यात, तर त्याचा थेट नाभिस्थानाशी संबंध असतो. ब्रह्मस्थळामध्ये कोणत्या प्रकारचे कोणते दोष असावेत नसावेत हे प्रत्यक्ष वास्तू व्हिजिट करून आपल्याला पाहता येईल. पण अंदाजे तुमच्या घरामध्ये जे तुम्हाला सेंटर पॉइंट वाटतोय तिथं असणारा डायनिंग टेबल, तिथे असणारा फ्रीज, त्या ठिकाणी कोणत्याही गोष्टीचे जे हलवता येतील आणि बाजूला सरकवता येतील असे काही ऑब्जेक्ट असेल तर ते सध्या तिथून हलवा. पण ब्रह्मस्थळात टॉयलेट आहे, ब्रह्मस्थळात कॉर्नर कट आहे, ब्रह्मस्थळ घराच्या बाहेर गेलेलं आहे, तर इथे योग्य तज्ज्ञाला प्रत्यक्ष वास्तू व्हिजिट करून पाहिलं पाहिजे की तिथे नक्की काय दोष आहे. कारण याची कनेक्टिव्हिटी थेट घरातल्या लोकांशी असते. कारण जसं लहान मूल आईशिवाय राहू शकत नाही, आईची आणि लहान मुलाची कनेक्टिव्हिटी असते, तशी आपली आणि आपल्या घराची कनेक्टिव्हिटी असते. तुम्ही परदेशात एक 8 दिवस सहलीला गेला तर तिथे सहलीची प्रेक्षणीय स्थळं पाहता पाहता तुमच्या डोक्यात घरचे विचार असतात. कुणी येऊन गेलं नसेल ना, दूधवाल्याला सांगितलं होतं दूध टाकू नको तरी त्यांनी टाकलं असेल का, म्हणजे तुम्ही या घराशी कनेक्टेड असता जरी परदेशात गेला तरी, कारण ती नाळ जोडलेली असते. इतकं महत्त्व मित्रांनो घराशी आहे. आणि या घराच्या बाबतीमध्ये जर तुम्ही दुर्लक्षित राहिलात तर तुमच्या आयुष्यात प्रॉब्लेम नक्कीच येतात. मी आज अनेक ठिकाणी पाहतो की घरामध्ये मोठमोठ्या प्रकारचे फर्निचर्स आहेत, 50-50, 60-60 हजाराचे TV लागलेले आहेत, पण त्या घराला रंगकाम केलेलं नाहीये. आणि सर आमच्या घरात प्रॉब्लेम आहेत. म्हणजे काय आहे की तुम्ही इंटरव्ह्यूला जाताय आणि मळलेले कपडे, जुने कपडे घालताय आणि इंटरव्ह्यूला जाताय आणि मग विचारताय की आम्ही इंटरव्ह्यूमध्ये पास कसं नाही झालो. तर तुमच्या घराचं रंगकाम, घर स्वच्छ असणे, घर आकर्षित असणं सर्वात महत्त्वाचं आहे. कारण त्या घरातली जी ऊर्जा आहे, जी पॉझिटिव्ह पॉवर आहे, ती पॉझिटिव्ह पॉवर आपल्याला यश देते. त्यामुळे नक्कीच तुमच्या घराकडे जास्त लक्ष द्या, आयुष्य तुमचं सुधारेल. नक्कीच. दरम्यान आपल्याला अजून एक कॉल आलेला आहे. जयश्री बोलतायत कोल्हापूर येथून. नमस्कार ताई, प्रश्न विचारा. हॅलो, प्रश्न विचारा. नमस्कार, बोला. सर मी बोलते. हा बोला. तर माझ्या बहिणीच्या लग्नासंबंधी विचारायचं होतं आणि आम्ही नवीन घरामध्ये आता शिफ्ट झालेलो आहोत. बरोबर. तर त्या घरामध्ये मोस्टली सगळ्या गोष्टी वास्तुशास्त्राप्रमाणे केलेल्या आहेत, दिशा वगैरे. बर. तर तरी सुद्धा लग्नामध्ये तिच्या अजून अडचणी येत आहेत. म्हणजे तिथे दोष आहेत. बघा,
आपल्याला जे वास्तुशास्त्र माहिती आहे ना ते फक्त 9 ते 10% आहे. आग्नेयला किचन घेतलं, नैऋत्येला बेडरूम घेतली, पूर्वेत एंट्रन्स आला म्हणजे वास्तुशास्त्र नाहीये. हे बेसिक रूल्स आहेत. आतल्या ज्या काही मेन गर्भगृहामध्ये म्हणजे घराच्या आतले आणि घरातली बाहेरचे दोष निवारण होणं गरजेचं आहे. यांच्या आता तुमच्या बहिणीचं लग्न होत नाहीये म्हणजे मग ती कुठे झोपते, कुठे पाय करून झोपते, घरात कुठले ऑब्जेक्ट कुठे आहेत, एक छोटीशी लावलेली फ्रेम सुद्धा आपल्यावरती घरामध्ये इफेक्ट करते. एक छोटासा लावलेला आरसा हा देखील इफेक्ट करतो. आता मी परवाच एका वास्तू व्हिजिटला गेलो होतो, त्यांना सांगितलं की हा रंग तुम्ही इथे लावलेला या दिशेला हा किती तारखेला लावला, कोणत्या महिन्यात लावला, तो तुम्ही महिना काढा आणि तिथपासून तुमचे हे प्रॉब्लेम सुरू झाले का लीगल मॅटर कोर्टाचे तुम्ही बघा. दुसऱ्या दिवशी मला त्यांचा फोन आला की सर एक्झॅक्टली हा रंग या ठिकाणी दिल्यापासूनच आमच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम सुरू झाले. इतकी वास्तू आपल्यावरती इफेक्ट टाकते. कारण साधा सोपा उपाय आहे. जर आपण अनमॅच कपडे घालून चाललो म्हणजे मॅचिंगचे कपडे नाही घातले तर दिवसभर डलनेस फील होतो. कारण शरीराला तो घातलेला शर्ट पॅन्ट मॅच नसेल तर आपण काय होतो की अरे काहीतरी जाऊ आपल्या आज काही बरं वाटत नाही. पण नवा कोरा शर्ट, नवी साडी, नवा ड्रेस घालून जेव्हा तुम्ही बाहेर पडता तेव्हा उत्साहाने तुम्ही भरून जाता आणि कॉन्फिडन्स वाढतो. जर एका शर्ट पॅन्टचा इफेक्ट आपल्या शरीरावर पडू शकतो तर घराला लावलेलं कॅलेंडर, तिथलं भिंतीवरचं घड्याळ, घरातला दिलेला रंग त्या घराच्या ऊर्जेमध्ये देखील फरक पाडतो. हे वास्तुशास्त्रातील सर्वात महत्त्वाचं पुढचं संशोधन आहे. त्यामुळे मित्रांनो या सगळ्या गोष्टी एकत्रित पाहाव्या लागतात. ह्याला फक्त चौकोन काटकोन टेबलावर बसून प्लॅन पाहणे वास्तू तथास्तुच होत नाही. पक्का आणि परफेक्ट काम माझ्याकडे होतं. बिलकुल बिलकुल नक्कीच सर. भरपूर प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला सरांकडून मिळवायची आहेत. मात्र थोडंसं थांबतोय, वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेच जाऊ नका, पाहत रहा महाराष्ट्र कॉलिंग. नमस्कार. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. वास्तू तथास्तु आरोग्य रक्षणम या विषयावरती वास्तुतज्ञ डॉक्टर मकरंद सर देशमुख सर आपल्याला मार्गदर्शन करतायत. सर मला एक महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे आणि कदाचित माझ्यासोबत अनेक लोकांच्या डोक्यात हा प्रश्न असू शकतो. मी सर लहानपणापासून बघत आले आहे, अनेक मंदिरं मी आजपर्यंत पाहिली आहेत. करेक्ट. म्हणजे अगदी पुरातन काळातली मंदिरं जी आजही भक्कमरित्या उभी आहेत आणि आज म्हणजे माझ्या बालपणापासून किंवा आजही नवीन घरं बांधली जातात. तर भूकंप आला किंवा काही उन्हाळा पावसाळा ह्या गोष्टी ते सहन नाही करू शकत, त्या विटा सहन नाही करू शकत, ते सिमेंट कॉन्क्रीट सहन नाही करू शकत. तर तळे जातात किंवा अनेकदा मी बिल्डिंग पडल्याच्या देखील बातम्या बघितल्या आहे. तर नेमकं काय होतं, म्हणजे पुरातन काळातले मंदिर आजही भक्कम उभे आहेत आणि आजकालच्या बिल्डिंगा पडतायत, तर यामागे कारण काय नेमकं असेल? करेक्ट. अतिशय एक चांगला प्रश्न तुझ्या मनात आलेला आहे आणि या प्रेक्षकांचाही तो असेल प्रश्न. तर मित्रांनो आपल्याला विचार करण्यासारखी गोष्ट की आज हेमाडपंथी मंदिर आहेत. ही सगळी जी काही पुरातन मंदिर आहे की केदारनाथचा प्रलय आपण बघू शकतो की सगळं डिस्ट्रॉय झालं, पण त्या मंदिराचा अहवाल आज पुरातत्व खात्याने काढलेला आहे की ह्या सर्व प्रलयामध्ये सुद्धा ते केदारनाथच्या मंदिर 90% प्रॉपर शाबूत आहे जे पूर्वी बांधलेलं होतं. आज विठ्ठलाचं मंदिर बघा, महालक्ष्मीचं कोल्हापूरचं मंदिर बघा किंवा जी काही तुमची हेमाडपंथी मंदिरं जी साधारणतः हजारो वर्षापूर्वी बांधलेली आहेत, त्या मंदिराला आजही कुठे तडे गेलेले नाही आहेत, तिथली वीट हललेली नाही आहे किंवा त्या ठिकाणी असणारे मानवी आघाताशिवाय त्या मंदिराला काही झालं नाही. कारण माहिती आहे अफजल खानाच्या स्वाऱ्या झाल्या किंवा इतर काही गोष्टी झाल्या, राजवटी आल्या की त्यांनी मंदिराची तोडफोड केली. नॅचरल तिथं डिस्ट्रॉय काहीही झालेला नाही आहे. आघातांद्वारे एखादी बाहेरची मूर्ती फुटली असेल, परंतु त्या मंदिरं का भक्कम आहेत आणि आजच्या वर्षभरापूर्वी बांधलेल्या भिंती का पडतायत? त्याचं कारण असं आहे की इथे बिल्डिंग बायोलॉजी, वास्तुशास्त्र म्हणजे लोकांना वाटतं की हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचं काहीतरी नवीन शास्त्र आलंय, पूर्ण डोक्यातला हा विषय काढून टाका. पण प्रॉपर वैदिक ग्रंथांचा अभ्यास करून मी कन्सल्टिंग करणारा व्यक्ती आहे. हजारो ग्रंथाच्या ज्या ज्या काही गोष्टी आहेत त्यातले सगळ्यांचा मूळ अभ्यास यामध्ये की बेसिक लक्षात घ्या, ही एक बिल्डिंग बायोलॉजी आहे, हे वैदिक आर्किटेक्चर आहे की नैसर्गिक नियमानुसार आपलं घर कसं बांधावं याचं शास्त्र आहे. आणि हा बांधताना मुळापासून उपाय केला जातो. आज जेवढी मंदिरं बांधलेली आहेत आपल्याला शिखरापर्यंत, त्या शिखरापासून ते आपण जेव्हा पायरी चढत जातो तिथपर्यंत जो काही पार्ट आहे तेवढाच तो जमिनीमध्ये. कारण पाया भक्कम, ज्या गोष्टीचा पाया भक्कम असतो ती इमारत कायमस्वरूपी भक्कम उभी केली जाते. आणि याचा नुसतं सिमेंट कॉन्क्रीटचे खाली आपल्याला कॉलम बीम्स घेतले, पाया मजबूत केला
आणि ती बिल्डिंग उभा राहिली तर हा विषय नसून वैदिक वास्तूनुसार भूमीमध्ये दोष कोणते आहेत, या ठिकाणी आपल्याला शल्य आहे का, त्या ठिकाणी कुठल्या इतर गोष्टी आहेत, हे वास्तुतज्ञाच्या सल्ल्याने सगळं बघावं लागतं की जमीन कशी आहे. नाही तर आज काय होतं की चौकोन काढला आणि आग्नेयला किचन घेतलं, नैऋत्येला बेडरूम घेतली आणि 4 चौकोन केले, घर बांधलं, आमचं घर वास्तुशास्त्रानुसार. हे खोटं. त्याला फक्त 10% मार्क आहेत. 90% तुमच्या सगळ्या गोष्टी तशा राहतात. कारण आज अनेक घरामध्ये मी वास्तू व्हिजिटला जातो, अशा बंगल्यांमध्ये, अशा बिल्डिंगमध्ये की वास्तूनुसार आम्ही बांधले तरी सुद्धा प्रॉब्लेम आहे. तिथे जमिनीतले दोष राहतात. बिलकुल. ते जमिनीतले दोष निवारण करणे यासाठी भूमी संतुलन क्रिया माझ्याकडून सांगितली जाते जेव्हा मी बंगल्याचा प्लॅन करायला जातो. आज या सर्व इमारती आणि मंदिरामध्ये तोच फरक आहे की तिथे फक्त कन्स्ट्रक्शनसाठी सुरुवात केली, कारण याच्यामध्ये सगळे विधी आहेत. आपण जेव्हा प्लॉट विकत घेतो त्यावेळेला तिथे आपल्याला भूमी संतुलित करून घ्यावी लागते, भूमिपूजन करावं लागतं. त्यानंतर ना आपण कुठून कन्स्ट्रक्शन सुरू केलं पाहिजे, उजव्या हाताने आग्नेय, दक्षिण, नैऋत्य, वायव्य, पश्चिम असं करत आपल्याला यायला पाहिजे. भूमिपूजनाची जी पहिली कुदळ मारतात ती ईशान्य दिशेला म्हणजे वास्तुपुरुषाच्या मस्तकावर न मारता आग्नेय दिशेतून सुरुवात करावे. हे सगळं निसर्ग चक्राला अनुकरून आहे. अनेक ठिकाणी असं होतं की पाणी दाखवणाऱ्या माणसांनी बोरिंगसाठी हा पॉईंट दाखवला पण तिथे पाणी लागलं नाही. याचं कारण असं आहे की तुम्ही जी बोरिंग घेता त्या बोरिंगसाठी एक नक्षत्र असतं, त्या नक्षत्रावरती तुम्ही ही बोरिंग मारली पाहिजे किंवा विहीर खोदली पाहिजे. तुम्ही जेव्हा पंचांग उघडता, पंचांग 5 अंग जे आहेत की तिथी, वार, नक्षत्र, या योग, या सगळ्या गोष्टी एकत्र करून जो काही वार शुभ येतो, पंचांगात लिहिले की विहीर खुदाईचा मुहूर्त, कूपनलिका खुदाईचा मुहूर्त आपण जर पाहिला आणि त्या नक्षत्रावरती बोरिंग मारली तर आपल्याला पाणी लागू शकतं. इतक्या सगळ्या गोष्टी वैदिक वास्तूमध्ये आहेत. आणि मानससार आहे, त्यामध्ये मयमतम आहे, विश्वकर्मा प्रकाश आहे, मनुष्यालय चंद्रिका, असे विविध प्रकारचे नाना विविध ग्रंथ आहेत ज्यांचे श्लोक उलगडून बघितले तर आपल्याला लक्षात येतं की त्यावेळेला जे ऋषीमुनींनी अभ्यास करून ठेवलेला आहे ते आजही तंतोतंत आहे आणि त्याचा वापर आपल्यावरती होतो आणि आपल्या घरासाठी होतो. म्हणून मित्रांनो, नुसतं चौकोन काढून घर बांधू नका. योग्य तज्ज्ञाला घरी बोलून तुमचा किती स्क्वेअर फुटाचा फ्लॉट आहे, त्याच्यामध्ये किती बांधकाम करायचं आहे, तुमच्या मिस्टर अँड मिसेस यांच्या जन्मतारखा याच्यानुसार, नक्षत्रानुसार आयादी वास्तू हे कॉन्सेप्ट आहे की आपल्याला जसा शर्ट आपण हा मापानी घालतो तसं तुमच्या नक्षत्रानुसार तुमचं जे घर आहे ते आयवे काढून त्याचं सगळं डिझायनिंग व्यवस्थित करणं गरजेचं आहे. हे प्रॉपर प्लॅनिंग डिझायनिंग वास्तूकडनं होतं की तुमचा छोटा बंगला असू दे किंवा मोठं कन्स्ट्रक्शन असू दे. अनेक बंद पडलेल्या मोठमोठ्या बिल्डिंगला कन्सल्टिंग मी स्वतः करतो आहे. अनेक बिल्डर्स माझे क्लायंट आहेत की आज त्यांच्या प्रॉब्लेम मधले असलेल्या बिल्डिंगमधनं त्यांना बाहेर काढल्यामुळे आज कुठलाही प्लॉट घेताना, नवीन स्कीम सुरू करताना पहिल्यांदा मकरंद सर तुम्ही चला प्लॉट दाखवा, प्लॉट जो आहे तो करेक्ट आहे का, आपण कन्स्ट्रक्शन करायचं का. आज ही सगळी वैदिक वास्तूची मेन सगळी महती आहे की याचं महत्त्व अवेअरनेस लोकांपर्यंत पोचतोय की जेणेकरून लोकांना याचा फायदा होतोय. नक्कीच. सर, तुम्ही खूप टिप्स देतात, म्हणजे अनेक वर्षापासून लोकांचं असं म्हणणं आहे की तुम्ही खूप छान टिप्स देतात आणि सोशल मीडियावर देखील तुमच्या टिप्स रोजच पाहायला मिळतात. आणि महत्त्वाचं म्हणजे वास्तू तथास्तूच्या या कॉपीराइटेड टिप्स आहेत ज्यावर सरांनी स्वतः अभ्यास केलेला आहे. तर त्याविषयी मला अधिक जाणून घ्यायला. नक्कीच. आम्ही नेहमी लोकांना चांगले चांगले छान छान सल्ले देतो. ज्याला सायन्स आहे, छोट्या छोट्या टिप्समधून आपलं आयुष्य सुधारू शकतं. तर भरपूर छान छान टिप्स तुम्हाला रोजच्या हव्या असतील तर माझ्या वास्तू तथास्तू मकरंद सरदेशमुख या फेसबुक पेजला लाईक करा. या फेसबुक पेजला लाईक केल्यानंतर तुम्हाला रोजच्या छान टिप्स येतात ज्या आकर्षक आहेत. त्या कॉपी करून तुम्ही व्हॉट्सअपवरती इतर मित्रांनाही पाठवू शकता आणि या सुंदर सुंदर टिप्स रोज अप्लाय करत गेल्यामुळे आपल्याला नक्कीच फायदा होतो. तर यूट्यूब चॅनल तुम्हाला माहिती आहे, वास्तू तथास्तू मकरंद सरदेशमुख याच नावाने आहे आपला फेसबुक पेज, जो तुम्हाला लाईक करायचा आहे. आणि या लाईक केलेल्या पेजवरती रोज तुम्हाला मिळणाऱ्या ज्या टिप्स आहेत, त्याचे व्हिडिओज आहेत, त्याचा दैनंदिन जीवनामध्ये भरपूर उपयोग होणार आहे. तर पेज तुम्ही नक्की लाईक करा आणि वास्तू तथास्तूचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. भरपूर व्हिडिओज आणि भरपूर छान छान गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत. बिलकुल सर. सर, दररोज अनेक लोक घरामध्ये मंत्रोच्चार करतात, जप करतात, होम हवन करतात. तर याचा खरंच फायदा आपल्या वास्तूवरती होतो का? आणि जर होत असेल तर नेमकं कुठले मंत्रोच्चार करायला पाहिजे किंवा कुठले जप करायला पाहिजे? यामध्ये आपल्याला 3 गोष्टी अशा आहेत की जी काही कॉस्मिक एनर्जी आहे ती कॉस्मिक एनर्जी आपल्याला पॉझिटिव्ह करणं गरजेचं आहे. अर्थ एनर्जी सुद्धा पॉझिटिव्ह करणं गरजेचं आहे. आणि ग्लोबल एनर्जी, या 3 टिप आहेत. ब्रह्मा, विष्णू, महेश, तिन्ही स्टेज म्हणजे आकाश, पृथ्वी आणि आता जे काही आपल्या वास्तूतलं मेन मधला पार्ट येतो
तर या पॉझिटिव्ह करण्यासाठी आपल्याला वास्तू तथास्तू कन्सल्टिंग घेऊन सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. परंतु घरामध्ये तुम्हाला छोट्याशा टिप्स अशा सांगतो की जर सकाळच्या वेळामध्ये तुम्ही गायत्री मंत्रोच्चारण केलं, गायत्री मंत्र जर जप केलात तरी खूप फायदा होऊ शकतो. 108 वेळा गायत्री मंत्र जप करा. एक छोटंसं पाणी घ्या तांब्यामध्ये, तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी घ्या, उजवा हात वरती ठेवा आणि तुम्ही गायत्री जप करा. ओम भूर्भुवस्वः ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात. 108 वेळेला जप करा. पळीमध्ये पाणी घ्या आणि घराच्या सगळ्या कोपऱ्यातून स्कर्टिंग लेवलला तुम्ही म्हणायचं आहे की आमच्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा निघून जात आहेत, घरात सगळं काही छान होत आहे. असं करून तुम्ही हे मंत्र जप करून पाणी तुम्ही प्रोक्षण करू शकता. मंत्र जप करताना अजिबात घाई करू नका. एक लोक दररोज 1000 गायत्री मंत्र जप करतात असं सांगतात, पण मी त्यांचं कानाने ऐकणं ओम बरोबर स्वाम तत्सवितुर्वरेण्यं काहीही कळत नाही. कारण मंत्रोच्चाराचा प्रत्येक शब्द तुमच्या आतील बॅलन्सिंग लेवल सगळी वाढवतो. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वारुकमेव बंधनात मृत्योन्मुक्षी यमामृतात. हे जे काही स्वर आहेत ते स्वर तुमच्या शरीरातील सप्तचक्रांचं बॅलन्सिंग वाढवतात. शांत चित्ताने जमिनीवरती बसायचं आहे. टी व्ही, मोबाईल आणि सगळ्या गोष्टी आपल्यापासून लांब ठेवायच्यात. कनेक्ट व्हायचं आहे तुमच्या इच्छेशी आणि मग तुम्ही मंत्र जप करायचा आहे. तुमच्या घरामध्ये सकाळी गायत्री मंत्राची सीडी लावू शकता, स्वतः मंत्रोच्चार करू शकता. गायत्री जप करणारी व्यक्ती ही निरोगी राहते हे तुम्ही इंटरनेटवरती बघू शकता. ओंकार सकाळच्या वेळात करा. ओंकार जो आहे तो अतिशय प्रभावशाली, कारण आतील इनर जी काही निगेटिव्ह पॉवर आहे ती बाहेर टाकण्याचं काम ओंकार करतो. यात एक नवीन पद्धत मी आता सर्व माझ्या क्लायंटना सांगतो की घरातील सर्व व्यक्तींनी संध्याकाळचाच वेळ असतो की 4-5 लोक आलेत, सगळे आपण घरात बसलोय, घरातल्या सगळ्या व्यक्तींनी एकत्रित ओंकार जप करायचा. एका वेळेला 5 ते 6 लोक ओंकार करतायत 108 वेळेला, तेव्हा घरातले निगेटिव्ह पॉवर आपोआप सगळी बाहेर जायला सुरुवात होते. आणि ओंकार करताना दारं खिडक्या फक्त तुम्हाला उघड्या ठेवायच्या, दरवाजाला तुम्हाला सेफ्टी डोअर लावून मेन दरवाजा उघडा ठेवायचा की ही निगेटिव्ह पॉवर बाहेर जाणं गरजेचं आहे. ओंकाराचं सामर्थ्य तुम्ही अनुभवू शकता. 108 ओंकार सहकुटुंब तुम्ही महिनाभर करा. 49 डेज हा फॉर्म्युला वापरा आणि मग मला सांगा की घरात काय चैतन्य वाढतंय. नक्कीच. सर, घरामध्ये साऊथ वेस्ट दिशेला फार महत्त्व दिलं जातं, पण या दिशेला जर का काही दोष असेल तर काय करायला पाहिजे? हो, नैऋत्य दिशा हे पितृस्थान आहे. नैऋत्य दिशा, साऊथ वेस्ट दिशा आपल्याला आपल्या आजी आजोबा, पणजोबा, मागच्या कुळातील सर्व लोकांचा आशीर्वादित जागा ही साऊथ वेस्ट कॉर्नर आहे. या नैऋत्य दिशेमध्ये जर कोणत्याही प्रकारचा दोष आला तर कुटुंबहानी होते. बीपी, डायबिटीस, कॅन्सर, गाडी पडणे, गाडीला धडकणे आणि रक्तांचे आजार, विकार, हाडांचे विकार, अशा सगळ्या गोष्टी, हार्ट अटॅक या साऊथ वेस्टमधील दोषांमुळे होतात. दोष म्हणजे काय? आपण तयार केलेले. नैऋत्य दिशेमध्ये टॉयलेट आले, नैऋत्य दिशेला किचन आलंय, नैऋत्य दिशेला कॉर्नर कट आहे, नैऋत्य दिशेला मालक झोपत नाहीये, नैऋत्य दिशेमधून एंट्रन्स आहे, नैऋत्य दिशेला हॉल आलेला आहे, नैऋत्यला तिजोरी नाहीये, नैऋत्यला किचन आहे, नैऋत्य दिशा खड्ड्यात आहे किंवा नैऋत्य दिशेमध्ये निळ्या पाण्याचा टँक ठेवलाय, नैऋत्य दिशेमध्ये विहीर, खड्डा, बोरिंग पाणी, असे विविध प्रकारचे नानाविध दोष जो माणूस तयार करतो त्याची कुटुंब हानी होते, स्वतःची हानी होते. रोजचं सगळं आमचं कॅल्क्युलेशन आहे. कारण दैनंदिन जीवनामध्ये महिन्याभरामध्ये ज्या ज्या काही साईट व्हिजिट्स होतात त्यामध्ये लक्षात येतं की कोणत्या दिशेच्या कोणत्या गोष्टीमुळे घरात काय प्रॉब्लेम होतात. संपूर्ण मोठा अभ्यास करून यावरच्या सगळ्या गोष्टींचं उपाय आणि योजना तुम्हाला सांगितल्या जातात. असं ही परफेक्टली गोष्ट आहे. सध्या नैऋत्य दिशा भक्कम करण्याच्या दृष्टीने तिथली अडगळ भंगार काढा. जशी ईशान्य दिशा पवित्र तशी तुमची नैऋत्य दिशा देखील पवित्र आहे. त्यामुळे ते नैऋत्य पितृस्थान आहे, आशीर्वाद मिळतो तुम्हाला तुमच्या वाडवडिलांचा. त्यामुळे नैऋत्य दिशा शुद्ध ठेवा, तिथे तिजोरी ठेवा, बेडरूम ठेवा, स्वच्छ करा. वास्तू कन्सल्टन्सी करून बघू की आपल्याला तिथे काय दोष आहे आणि कसं निवारण करता येईल. आणि आरोग्यदायी वास्तूसाठी सर फार महत्त्वाचं आहे, म्हणजे दिशा हा जो फॅक्टर आहे हा फार महत्त्वपूर्ण ठरतो आणि त्याविषयी अनेक प्रश्न आहेत, मी तुम्हाला विचारणारच आहे. थोडंसं थांबतोय, वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेच जाऊ नका, पाहत रहा महाराष्ट्र कॉलिंग.
ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. वास्तू तथास्तु आरोग्य रक्षणम या विषयावरती वास्तुतज्ञ डॉक्टर मकरंद सरदेशमुख सर आपल्याला मार्गदर्शन करतायत. सर, मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की घरामध्ये आग्नेय दिशा जी आहे ती देखील महत्त्वपूर्ण ठरवली जाते, तर त्याच्या मागे काय रिझन असेल? आग्नेय दिशा म्हणजे आपल्याला अग्नी तत्वाची दिशा आहे, जो पॉवर, फोर्स, शक्ती, ताकद देणारी आग्नेय दिशा आहे. या आग्नेय दिशेला जर आपण डिस्ट्रॉय करत असेल, म्हणजे आग्नेयाला पाणी आलं, अग्नीचा शत्रू कोण? हा पाणी आहे. हा कोणत्याही प्रकारचं पाणी असेल तर विचारू नका, आग्नेयाला पाण्याचं सिंक चालतं का? आग्नेय दिशेला वरती टाकी चालते का? नाही चालत. कारण तिथे अग्नीला विझवणारा एकच त्याचा शत्रू आहे, हा पाणी आहे. ती कुठल्याही प्रकारचं आलं, पाण्याचे फॉर्म काय? तर रंग काळा आहे आणि रंग आहे तो निळा आहे. हा आग्नेय दिशेला येऊ शकत नाही, कारण आग्नेय दिशा कोणाची? घरातल्या चिरंजीवाची, मुलाची. पूर्व आणि आग्नेय दिशा ही मुलावरती इफेक्ट करते. यामध्ये लक्षात ठेवा, आग्नेय दिशेमध्ये कुठल्याही प्रकारचा दोष असेल तर फायनान्शियली प्रॉब्लेम येतात, कर्ज वाढतात. आग्नेय दिशेमध्ये फायनान्शियली जे काही फॅक्टर्स आहेत, मग पैसे व्याजात जाणे, पैसे चोरीला जाणे, लोकांनी फसवणे. आग्नेय दिशा वाढ असेल किंवा कॉर्नरकड असेल, आग्नेयाला टॉयलेट आलेलं आहे किंवा आग्नेय दिशेमध्ये या पद्धतीचं जल म्हणजे जलतत्वाची वाढ झालेली आहे, तर यामध्ये योग्य ते बदल करणे, योग्य ते उपाययोजना करणे, साध्या सोप्या उपायांनी चांगलं करणे, हे वास्तू तथास्तुचं स्पेशालिटी आहे. बिलकुल. आग्नेयामध्ये जर आपल्याला किचन नसेल तर काय होतं की पॉवर निघून जाते. म्हणजे अग्नी आग्नेयाला नाही, कुठेतरी तिसरीकडेच आहे. म्हणजे काय होतं की गाडीची टाकी बंद आहे आणि वरनं पेट्रोल टाकतोय, म्हणजे ते पेट्रोल बाहेर पडणार, वाया जाणार. पण टाकीचं झाकण उघडं असेल तर एक्झॅक्टली पेट्रोल त्या टाकीत पडणार आहे आणि गाडी जोरात पळायला सुरुवात होणार आहे. आपल्या शरीराचा अग्नितत्व म्हणजे रक्त आहे, आपली पॉवर आहे, आपला उजवा खांदा आहे आणि आपलं पोट आहे. या आग्नेय दिशेमध्ये अशा प्रकारचे कुठलेही दोष असतील तर आपल्याला ते निराकरण करणं गरजेचं आहे, तर ते फॉर्म करेक्शन करणं गरजेचं आहे. या मूळ बदलांमुळे बऱ्याच गोष्टी चांगल्या होतात, परंतु स्वतःहून कुठलेही बदल करू नकात. अनेक लोकांनी चुकीचे बदल केलेत, पुस्तकात ऐकून किंवा ऐकून. आपल्याला तज्ज्ञाच्या मार्गदर्शनाशिवाय हे करायचं नाही आहे. सर्दी खोकला झाला तर मेडिकलमधनं गोळी आणतो, पण मेन आजार झाला तर आपल्याला स्पेशालिस्टची गरज असते. आय एम अ वास्तू स्पेशालिस्ट. त्यामुळे तुम्हाला वास्तू तथास्तु कन्सल्टन्सी घेऊन यातनं चांगले बदल नक्की करू शकता. बिलकुल बिलकुल. दरम्यान आपल्याला एक कॉल आलेला आहे. शोभा बोलतायत नाशिक येथून. नमस्कार, प्रश्न विचारा. हा नमस्कार, बोला. शोभा, माझं ना उत्तरेला आणि दक्षिणेला ना पायऱ्या आहे, तर मध्ये खड्डा आलेला आहे, तर घरामध्ये लग्न ते कुठलंच कार्य जमत नाही. प्रॉब्लेम, बरोबर, लग्न जमत नाही, हा उत्तरेचा दोष. तुमच्या नैऋत्य दिशेला काय आहे? नैऋत्य दिशेला काहीच नाही, वरची पाण्याची टाकी आहे सोसायटीची. बरं. नैऋत्य दिशा, आता मुलांची लग्न जमत नाही हा विषय का? अजून काय सब्जेक्ट आहे? अजून काय समस्या आहे? काही नाहीये. टेरेस आणि उत्तरेला ना पायऱ्या 4 जायला आणि मध्ये खड्डा आलेला आहे. कुठे खड्डा आलेला आहे? मध्ये टेरेस आणि किचनकडे जायला. बर, आपल्याला हे प्रत्यक्ष वास्तू बघावे लागेल. मी तुम्हाला एक छोटासा उपाय सांगतो. जी तुमची उत्तर दिशा आहे तिथे हिरव्या रंगाचे पायपुसणे टाका आणि जी नैऋत्य दिशा आहे, मुलांचं लग्न जमावं यासाठी तिथे एक राधाकृष्णाचा छोटासा फोटो लावा. तुमची मुलं जर पूर्व पश्चिम झोपत असतील तर त्यांना उत्तरेला पाय करून झोपायला सांगा. आणि लग्नाच्या जर समस्या असतील तर तुम्ही जो काही सांगताय तो विषय नसून नैऋत्य दिशेमध्ये कोणत्या ना प्रकारचा तरी दोष आहे. वायव्य दिशा कॉर्नर कट असू शकते. सध्या तरी वायव्य दिशेमध्ये जर काही असं वजन, अडगळ भंगार, नको त्या गोष्टी ठेवल्या असतील किंवा लाल रंग, ऑरेंज रंग असं काय आला असेल तर बदलून घ्या. प्रत्यक्ष वास्तू व्हिजिट करून आपण पाहूयात. बिलकुल. आणि सर, व्यवसायाच्या दृष्टीने कुठली दिशा उपयोगी ठरते? व्यवसाय वृद्धीसाठी हा महत्त्वाचा विषय आहे की व्यवसाय वृद्धीसाठी आपल्याला उत्तर दिशेला तोंड करून बसणं गरजेचं आहे. तुम्ही व्यवसाय काय करताय यावर सुद्धा ते इम्पॉर्टंट आहे की तुमचा जो काही फक्त आता दक्षिणमुखीच आपल्याला शॉप नकोय असं नाही. दक्षिणमुखीला आपल्याला बऱ्याच गोष्टी आहेत की त्याच्यामध्ये दक्षिणमुखी शॉप असेल तर मग तिथं ज्वेलरी आयटम चांगल्या जाऊ शकतात. तुम्ही ब्युटी पार्लर करू शकता. दक्षिणमुखी हॉटेल सुद्धा चांगलं चालतं, परंतु अंतर्गत सगळ्या गोष्टी चांगल्या पाहिजेत. साऊथ फेसिंग जर असेल तर साऊथ फेसिंग इंडस्ट्री कोणत्या आहेत या सगळ्या गोष्टी आहेत. आज मी हजारो इंडस्ट्री वास्तूनुसार डिझायनिंग प्लॅनिंग प्रॉपर केलेल्या आहेत.
ज्या इंडस्ट्रीमध्ये प्रॉब्लेम्स आलेले तिथेही वास्तू कन्सल्टिंग करून सुधारणा करून पुढचं सगळं मार्गदर्शन दिलेलं आहे की जेणेकरून पुन्हा त्यांना कुठले प्रॉब्लेम्स येऊ शकत नाही. माझ्याकडे क्लायंट आला की 10 वर्ष त्याला कुठल्याही गोष्टी बघायची गरज पडत नाही. 10 वर्षांतर तो प्रगती करत नवीन वास्तूमध्ये जातो आणि मग सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळं छान झालं, आता नवीन वास्तू घेतली, आता याचं मार्गदर्शन घ्या. या सगळ्या गोष्टी तुमच्या व्यवसायाच्या असतील किंवा तुम्ही इन्व्हेस्टमेंट केलेली असली ते वास्तूनुसार पाहिजे. वैदिक वास्तूचा आपल्याला भरपूर फायदा होतो आणि प्रॉपर कन्सल्टिंग करून हे सगळं बघणं गरजेचं आहे. बिलकुल. आणि सर मला याला लागूनच तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, तो म्हणजे नोकरीचा. नोकरीमध्ये प्रगती व्हावी किंवा प्रमोशन मिळावं यासाठी कुठली दिशा महत्त्वपूर्ण ठरते? नोकरीमध्ये आपल्याला पूर्व दिशा महत्त्वाची ठरते. ज्या घराची पूर्व दिशा बंद आहे आणि नैऋत्य दिशेमध्ये दोष आहे तर आपल्याला त्याचा इफेक्ट बॅड व्हायला सुरुवात होऊन जातो. आता या नोकरीमध्ये आपल्याला अडथळे येत आहेत. म्हणजे काय, नोकरी करणारी जी व्यक्ती आहे ती पूर्व पश्चिम झोपते, म्हणजे कमाईच्या डायरेक्शनला तुम्ही पाय करत नाही. उत्तरेला उत्तर दिशा बंद आहे किंवा उत्तर दिशेला कुठल्या तरी प्रकारचा अडथळा आलेला आहे. अशा सगळ्या गोष्टी होतात. त्यामुळे व्यवसाय करणाऱ्यांनी किंवा नोकरी करणाऱ्या व्यक्तींनी काय केलं पाहिजे की आपल्याला दैवी उपासना वाढवली पाहिजे. म्हणजे तुमच्यामध्ये जर इंटरनल पॉवर निगेटिव्ह भरलेली असेल आणि तुमच्या वास्तूमध्ये निगेटिव्ह पॉवर भरली असेल जे आपणच तयार करतो तर तुम्हाला कशाचाही फायदा होणार नाही. म्हणजे काय, आता लोकांना काय वाटतं की कुठून तरी बाहेरून प्रॉब्लेम्स आपल्या घरात येतात. नाही, प्रॉब्लेम आपण तयार करतो. शरीराचे प्रॉब्लेम कसे तयार होतात? वाईट विचारांनी होतात, वाईट बोलण्यामुळे, वाईट खाण्यामुळे आणि वाईट वातावरणात राहिल्यामुळे. हाच घरावरती इफेक्ट असतो. तुमच्यामध्ये आणि तुमच्या वास्तूत बदल करा, आयुष्यात 100% बदल होईल. हा माझा स्वतःचा फॉर्म्युला प्रत्येक ठिकाणी काम करतो. लोक काय करतात, फक्त वास्तूनुसार घर घेतलंय पण आतलं सगळं तसंच. किंवा इंटरनल पॉवर ही तुमची मंत्रोच्चाराद्वारे आध्यात्मिक राहिल्यामुळे, आपल्या कुलदेवतांची उपासना केल्यामुळे आणि आई वडिलांनी सांगितलेल्या प्रथा चालू ठेवण्यामुळे इंटरनल पॉवर स्ट्रॉंग होते. आणि ती स्ट्रॉंग झाल्यामुळे काय होतं, तुमचा कॉन्फिडन्स वाढतो. कारण पूर्वीच्या सगळ्या चालीरीती अंधश्रद्धा नसून आपल्याला जगण्याचे नियम शिकवण्यासाठी आहे. तुम्ही दासबोध बघा किंवा ज्ञानेश्वरी वाचा, त्यातले प्रत्येक श्लोक, प्रत्येक ओव्यातून जीवन सुंदर कसे जगावे याची कला लिहिलेली आहे. आणि आपल्याकडे जो सत्य सांगतो तो वाईट असतो आणि सत्य कटू असतं. जेव्हा लोकांना प्रॉब्लेम्स येतात तेव्हा लक्षात येतं की अरे, वास्तुशास्त्र ही सर्वात महत्त्वाची एक गोष्ट आहे जी आपण घरात कधीच अप्लाय केलेली नाही आहे. आता केली पाहिजे. तज्ज्ञाच्या मार्गदर्शन आपण पुढे जायला पाहिजे. पण आधी नाही म्हणत होता, आता हो म्हणतोय, कारण त्याला प्रॉब्लेममधनं बाहेर पडायचं आहे. म्हणून मित्रांनो, तुमचं घर वास्तूच्या नियमानुसार परफेक्ट आणि पक्क असलं पाहिजे. छोट्याशा टिप्स आपल्याला देता येतील. तर आजच्या महत्त्वाच्या ज्या काही टिप्स आहेत त्या टिप्समध्ये तुम्हाला इम्पॉर्टंट गोष्ट अशी सांगतो की तुमचा जो मुख्य दरवाजा आहे ना तो सुंदर, आकर्षक आणि अतिशय पॉझिटिव्ह ठेवा. दरवाजा जो आहे तो दरवाजा कसा आहे याच्यावरती तुमचं आयुष्य आहे. बघा, हा चेहरा वाचून लोक बघतात हा माणूस चांगला आहे किंवा वाईट आहे. बाहेरून आल्यानंतर ना दरवाजातच बघितलं जातं, अरे ह्या घरात जायची काही गरज नाहीये, नको वाटतंय. पण बाहेरून दरवाजा पाहिला तर दरवाजा सुंदर, आकर्षक असल्यामुळे त्या घरात केव्हा एकदा जातोय असं आपल्याला वाटतं. नित्यनेमाने अनेक घरामध्ये असं पाहिलेलं आहे की घरामध्ये झाडं जगत नाहीत. म्हणजे घराच्या आजूबाजूला सुद्धा तुळस लावली आहे किंवा घरात लावली आहे किंवा बाहेर लावली आहे. मी सध्या सांगतो की बांबू ट्री ठेवा, तो सुद्धा जगत नाही. म्हणजे लक्षात घ्या, घरात निगेटिव्ह पॉवर आहे. झुरळ ढेकून झालेले आहेत, घरामध्ये आपल्याला वाळवी लागते किंवा अशा काही प्रकारचे जर निगेटिव्ह ऑब्जेक्ट घरात दिसतात तो समजलो की घर में कुछ तो गडबड आहे. मग तुम्ही पेस्ट कंट्रोल करू शकता. वास्तुतज्ञाबरोबर काय वास्तुदोष आहे हे पाहू शकता. घरामध्ये कुठे लिकेज आलेलं आहे, घरामध्ये कुठे पाणी गळतंय किंवा टपटप गळणारा नळ आहे तर समजून घ्यायचं की पैसे वाया जाणार. कारण पाणी म्हणजे लक्ष्मी आहे आणि ती जर आपण या पद्धतीने वाया जात असेल तर त्याला आपल्याला प्रोटेक्ट करणं गरजेचं आहे. त्यामुळे या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. आपल्या डॉक्टर किंवा आपण सगळेजण सांगतात की छातीत दुखायला लागलं तर आपल्याला कुठेतरी अनबॅलन्स आहे, म्हणजे हार्ट अटॅक याच्या आधी कुठेतरी सिग्नल्स मिळतात. तसं घरात कुठले तरी गडबडी होण्यासाठी आधी सिग्नल मिळतात आणि ते आपण दुर्लक्ष करतो आणि झाल्यावर वाटतं की आपण हे बघायला पाहिजे होतं. तर आता पुढचा कार्यक्रम 4 मार्चला आहे. वास्तू तथास्तूच्या कार्यक्रमाची तुम्ही नेहमी वाट बघत असता. कार्यक्रम यूट्यूबवरती पाहू शकता. आतापर्यंत झालेले मकरंद सरदेशमुख वास्तू तथास्तू पेज लाईक करा. 4 मार्चला नक्की भेटूया. बिलकुल सर. दरम्यान तुम्ही कार्यक्रमात आलात आणि आमच्या प्रेक्षकांना एवढं छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. शुभम भवतु. पुढचा कार्यक्रम 4 मार्चला आहे वास्तू तथास्तूचा, तो पाहायला विसरू नका. दरम्यान कार्यक्रमात वेळ झाली इथंच थांबण्याची, मात्र तुम्ही कुठेच जाऊ नका. पाहत रहा साम टीव्ही. शुभम भवतु.